श्री स्वामी समर्थ. मी डॉक्टर स्नेहल रवींद्र घुगे. त्या दिवशी मी शिवाजी सानपचा व्हिडिओ टाकला होता. चेअरमन शिवाजी सानप जो माझा नंदेचा नवरा आहे त्यांचा मी व्हिडिओ टाकला होता. त्याच्यानंतर माझ्या सासरकडच्या लोकांनी मला कॉल करून धमक्या वगैरे दिल्या. माझ्या सासूने पण घाणेरड्या शिव्या दिल्या. मला खूप काही धमक्या दिल्या. त्याच्यानंतर पण मला कशाचंच काही वाटलं नाही त्यांनी धमक्या दिल्या किंवा घाण बोललेलं, कारण मी कुठंही खोटे बोललेले नाही. म्हणून मला त्यांना भिण्याची गरज नाही आहे. मी काय बोलले ते खरंच बोलले आणि मला त्याचं बिलकुलही रिग्रेट नाही. आज मला सकाळी अशी इन्फॉर्मेशन भेटली की शिवाजी सानप हे आमच्या घरी मुक्कामाला होते. सासरी एकाच गावात राहतात ते. माझी नणंद गावातच दिलेली आहे, फक्त आम्ही शेतात राहतो आणि ते गावात राहतात. तर मला आज समजलं की शिवाजी सानप हे आमच्या घरी मुक्कामाला होते. तिथल्या तिथं गावातल्या गावात मुक्कामाला राहायची अशी काय गरज पडली ना. असं पण मला असं काही कानावर आलं नाही की त्यांची काही बैठक होती म्हणून रात्रीतून, की खूप सारे माणसं आले. कारण ते दरवेळेस माझ्या विरोधात बैठक बसवतात ना. संध्याकाळी सगळेजण मिळतात. ते काय करतात, गावाला समजू नये म्हणून अंधारात बैठकी बसवतात. त्यांची बैठक सुरू होती रात्रीच्या 12 वाजता आणि सकाळी पहाटे संपती, सकाळी 4 वाजता वगैरे, लोक उठण्याच्या आधी. कारण माझं आणि रवींद्र महादेव घुगेचं ज्यावेळेस भांडण व्हायचं त्यावेळेस अशाच प्रकारे संध्याकाळी अंधारात दरवाजे लावून बैठकी बसवायचे. तर मला आत्ता सकाळी समजलं की शिवाजी सानप हे आमच्या गावाकडे, म्हणजे माझ्या गावाकडच्या घरी माझ्या सासरी मुक्कामाला होते. पण असं काही नव्हतं, बैठक पण नव्हती, काहीच नव्हतं. मग शिवाजी सानप माझ्या घरी, माझ्या सासरच्या घरी मुक्कामाला कशासाठी होते? नेमकं काय होतं शिवाजी सानपचं काम की त्यांना मुक्कामाला राहावं लागलं माझ्या सासरी? माहीत नाही काय मला. पण ही गोष्ट माझ्या कानावर आली. असं पण नाही की लाईट नव्हती